नमस्कार मित्र, मी प्राध्यापक श्यामकुमार मधुकर दुसाने आपल्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 12वी राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 2 व्हिडिओ क्रमांक 2. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यामध्ये आपण बघणार आहोत जागतिकीकरण. चला तर बघूया प्रकरण 2 व्हिडिओ दुसरा, जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. या संज्ञेचा उपयोग बहुधा आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत एकत्रीकरण होय. म्हणजे एखाद्या देशामध्ये शेअर मार्केट अप झालं तर त्या देशाशी रिलेटेड इतर देशांमध्ये शेअर मार्केट अप होतं म्हणजे वाढतं. किंवा एखाद्या देशाशी करार केला, मग तो आर्थिक करार असेल, सैनिकी करार असेल, व्यापारी करार असेल, आणि त्यातून काही नफा किंवा नुकसान होत असेल तर लगेच त्याचा परिणाम जागतिकीकरणामुळे इतर देशांवर होतो. यालाच ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण असं म्हणतात. मग जागतिकीकरणामुळे विविध क्षेत्रात झालेले बदल आपण अभ्यासत होतो. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या प्रकरणाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक क्षेत्राचा अभ्यास केला. आज आपण बघणार आहोत राजकीय क्षेत्र. राजकीय क्षेत्र पाहत असताना जागतिकीकरणामुळे विविध क्षेत्रात झालेले बदल आपण पाहतोय. ते 5 क्षेत्र आहे. 5 क्षेत्र कोणते? तर पहिलं क्षेत्र आर्थिक क्षेत्र म्हणजे पैशाशी संबंधित क्षेत्र. दुसरं क्षेत्र आपण पाहणार आहोत राजकीय क्षेत्र, पॉलिटिकल सेक्टर. तिसरा विचार करत असताना आयडिओलॉजी म्हणजे विचार प्रणालीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर चौथा घटक त्यात येतो तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी सेक्टरवर काय परिणाम झाला, काय बदल झाले. आणि पाचवा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत की जागतिकीकरणामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कोणते बदल झाले. चला तर बघूया आज आपण राजकीय क्षेत्र. राजकीय क्षेत्राचा अभ्यास करत असताना त्याचे काही मुद्दे 1, 2, 3 अशा पद्धतीने मांडलेले आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे लोकशाहीचे महत्त्व. 1989च्या पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएत रशियाचं विघटन यांच्याकडे कम्युनिझमचा झालेला अंत अशा स्वरूपात बघितले जाते. म्हणजे सोव्हिएत संघ जो अमेरिकेला टक्कर देणारा होता, त्या सोव्हिएत संघाचे तुकडे तुकडे झाले. त्या ठिकाणी साम्यवाद किंवा समाजवाद जो अस्तित्वात होता तो लोकांनी नाकारला आणि त्या ठिकाणी लोकशाही मोठ्या प्रमाणात स्वीकारली गेली. मग जग हे लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे मानले जाते. सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पना आता महत्त्वाच्या होत आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात. सहभागी शासन व्यवस्थेत त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत कसे सामील करून घेता येईल हे बघितले जाते. म्हणजे लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही शासन. आणि लोकशाही शासनामध्ये नागरिक केंद्रित शासन असतं. त्या ठिकाणी सुव्यवस्थेला जास्तीत जास्त भर दिला जातो आणि नागरिक समाज आणि त्याचा विकास याचा विचार केला जातो. मात्र समाजवादामध्ये तशी व्यवस्था नव्हती. समाजवादामध्ये काय? व्यक्तीपेक्षा समाज महत्त्वाचा, व्यक्तीपेक्षा राज्य महत्त्वाचं.
राज्यासाठी व्यक्ती आहे, ही परस्पर विरोधी आयडिओलॉजी आणि तिच्यामध्ये लोकशाही सरशी झाली आणि लोकशाहीचं महत्त्व वाढलेलं आपल्याला दिसून येतं. अनेक देशांनी लोकशाही स्वीकारली. जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं तेव्हा साम्यवाद किंवा समाजवाद सोडून दिला आणि लोकशाहीला स्वीकारलं. लोकशाहीला स्वीकारत असताना त्यांच्याकडे ऑप्शन होते, संसदीय लोकशाही आणि दुसरं अध्यक्षीय लोकशाही. त्याच्यामुळे या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये काही देशांनी संसदीय लोकशाही स्वीकारली, काही देशांनी अध्यक्षीय लोकशाही स्वीकारली. या राजकीय क्षेत्राचा अभ्यास करत असताना किंवा जागतिकीकरणामुळे राजकीय व्यवस्थेत काय बदल झाले हे पाहत असताना दुसरा बदल पाहायचा आहे आपल्याला, राज्याचे स्थान. आपण इयत्ता 11वी मध्ये राज्य म्हणजे काय पाहिलंय. राज्याचे 4 आवश्यक घटक असतात आणि त्यातला पहिला महत्त्वाचा आवश्यक घटक पाहिला तो म्हणजे सार्वभौमत्व. सार्वभौमत्व असल्याशिवाय राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. परंतु जागतिकीकरणाच्या व्यवस्थेमुळे त्या सार्वभौमत्वालाच धक्का गेलाय. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी करार करतं, दुसरा राष्ट्र तिसऱ्या राष्ट्राशी करार करतं आणि व्यापारी कराराच्या दृष्टिकोनातून त्या राष्ट्राचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य कमी होतं की काय असं दिसून येतं. बघा, जागतिकीकरणाच्या संदर्भात मानले जाते की आता राज्याचे महत्त्व कमी होत चालले. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. सार्वभौमत्व संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेली आहे. त्याच आधारे राज्याला आपल्या अधिकार क्षेत्रात कायदा करण्याचा अधिकार असतो. या सार्वभौमत्वावर आज अंतर्गत तसंच बाह्य घटकांकडून आघात होताना दिसत आहे किंवा असं मानलं जातं. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, इंटरनॅशनल लॉ, प्रादेशिक आर्थिक संघटना, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, बाजारपेठेचे जागतिकीकरण, मार्केट ग्लोबलायझेशन, पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट आणि मानवी हक्क याबाबतची वाढती चिंता, या सर्व गोष्टींमुळे किंवा बाहेरच्या गोष्टींमुळे राष्ट्रीय पातळीवर सहमतीचा अभाव दिसून येतो. त्यातून निर्माण होणारा मतभेद हा वांशिक राष्ट्रवाद, आंतरिक राष्ट्रवादासमोर हे आव्हाने आहेत. बघा, कोरोनाच्या संकटामध्ये नरेंद्र मोदींनी जनतेला प्रार्थना केली की तुम्ही स्वदेशी माल वापरा किंवा स्वदेशी कंपन्यांची स्थापना करा, स्थानिक व्यापाऱ्यांना, स्थानिक कारखान्यांना जास्त महत्त्व द्या, चीनी माल वापरू नका. आता नरेंद्र मोदींनी जनतेला सूचना केली का बरं? नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांनी कायदा करायला हवा होता, परंतु तो तसा कायदा करता येत नाही, कारण भारताने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय करार केलेले आहे आणि त्या करारामुळे भारताने कितीही विचार केला तरी चीनमधल्या वस्तूंची आयात निर्यात पूर्णपणे 100% रोखता येणार नाही. म्हणून जनतेला ते विनंती करतात. म्हणजे एक प्रकारे बघा, या ठिकाणी सार्वभौमत्व टिकवण्यासाठी हा नरेंद्र मोदींनी केलेला चांगला प्रयत्न आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त वस्तू चीनी विकल्या जात होत्या आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत होता आणि त्यासाठी आवाहन करण्यात आलं की चीनच्या वस्तू वापरू नका. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये हा राज्याचं स्थान कुठेतरी डब घायला येतं का, असा प्रश्न काही राजकीय विचारवंतांनी केलेला आहे. हे झालं कंपनी किंवा एखाद्या प्रोडक्शनच्या बाबतीत. परंतु जागतिकीकरणामुळे अधिकारांची मागणी वाढते. स्थानिक अधिकार, नागरिकांचे मूलभूत हक्क किंवा मानवी हक्क याच्यामुळे देखील जास्तीत जास्त लोक जागृत होत आहेत आणि ग्लोबलायझेशनच्या या प्रक्रियेमध्ये देशामध्ये
वाढता वंशिक राष्ट्रवाद ही एक समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येते. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये राजकीय घटक काय बदल घडून आले याचा अभ्यास करताना तिसरा घटक महत्त्वाचा आहे, बिगर राजकीय घटक, NGO. त्याला म्हणतात बिगर शासकीय संघटना, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, NGO. तुम्ही बघा, रोटरी क्लब, लायन्स क्लब, रेड क्रॉस सोसायटी, सेव्ह इन्व्हायरमेंट, अमनेस्टी इंटरनॅशनल, ग्रीन पीस यासारख्या संघटनांचं नाव ऐकलं असेल. या संघटना काय करतात? या NGO काय करतात? या NGO करतात सेवादानाचं काम. आणि ही NGO एका देशात नाही तर अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. अनेक देशांमध्ये NGOचं काम चालू आहे. आता रेड क्रॉस सोसायटी तुम्ही नाव ऐकलं असेल एखाद्या वेळेस रक्तदानाच्या वेळेला किंवा कुठल्या तरी दवाखान्याच्या बाहेर रेड क्रॉस. आता रेड क्रॉस ही सेवाभावी संस्था आहे, म्हणजे NGO आहे. ती सेवादानाचं काम करते. ती फक्त भारतातच करते का? नाही. ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेमुळे NGOंना देखील अनेक देशांमध्ये आपलं काम करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि जागतिकीकरण वाढवून आणण्याच्या प्रक्रियेमध्ये NGOचा हा महत्त्वाचा घटक आहे. नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर शासकीय घटक किंवा राजकीय घटक पुढे आले. म्हणूनच स्वयंसेवी संघटना आणि गैरसरकारी संघटना म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, NGOला महत्त्व प्राप्त झालं आहे. या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्राच्या संबंधापुरती मर्यादित राहिलेले नाही. त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झालेला आहे. या संघटना स्वतः आपल्या सदस्यांकडनं पैसे जमा करतात आणि सेवादानाचं काम करतात. उदाहरणार्थ आदिवासी, सातपुड्यातल्या डोंगरातले आदिवासी, त्यांना जर मदत हवी असेल तर सरकार मदत करते, परंतु सरकारच्या व्यतिरिक्त जे सरकारी नाही आहे, बिगर सरकारी, बिगर राजकीय असे समाजसेवेच्या दृष्टिकोनातून NGO काम करतात. आपण मागच्या काही दिवसापूर्वी पेपरामध्ये पाहिलं असेल तुम्ही की ऑस्ट्रेलियाच्या एका NGOने सातपुड्यातल्या लोकांना शाळेचा खर्च त्या लोकांनी स्वीकारला आणि त्या ठिकाणी आदिवासी लोकांना शिक्षण पुरवण्यासाठी ती NGO काम करते. रोटरी क्लब, लायन्स क्लब यासारख्या सेवाभावी संस्था किंवा NGO या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येतात. आता या ठिकाणी एक बिगर राजकीय घटकाचा अभ्यास करताना, बिगर राजकीय घटक म्हणजे NGO हे सेवादानाचं काम करतात आणि स्वतः जनतेला कशी सेवा दिली जाईल, मग देशाची बाउंड्री सोडून सुद्धा आपल्या ठिकाणी, आपल्या भारतात रोटरी क्लब आहे, ब्रिटनमध्ये आहे, संपूर्ण जगात आहे, परंतु ते काम करताना सर्व देशामध्ये काम करताना आपल्याला दिसून येतात. आता हे सेवा देणारं झालं, परंतु या ठिकाणी आपल्या या टेक्स्टबुकमध्ये एक मुद्दा मांडलेला आहे की दहशतवादी गट हा देखील बिगर राजकीय घटकांमध्ये सहभागी होतो. म्हणजे त्यांचं राजकारण सत्ता मिळवणे हा हेतू नसतो, तर त्या ठिकाणी भीती निर्माण करणे हा हेतू असतो, काहीतरी दृष्टिकोन असतो. आणि त्याच्यामुळे जागतिकीकरणावर किंवा राष्ट्राच्या ध्येय धोरणावर परिणाम होतो. म्हणून बिगर शासकीय संघटना किंवा बिगर राजकीय घटक, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, NGO यांना महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. हे बघा, या ठिकाणी सिम्बॉल दिलेले आहेत. या आंतरराष्ट्रीय बिगर राजकीय संघटना आहेत, NGO आहेत. त्यानंतर चौथा घटक येतो मानवी हक्क. जागतिकीकरणाच्या युगात मानवी हक्काचे संरक्षण हा महत्त्वाचा विषय आहे. परंतु विकसित आणि विकसनशील देशामध्ये
मानवी अधिकाराच्या दृष्टिकोनात फरक करण्याची गरज आहे. तिसऱ्या जगाच्या दृष्टिकोनातून नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. तसेच वैयक्तिक अधिकारांपेक्षा समाज आणि कुटुंब यांना अधिक महत्त्व असतं. उदाहरणार्थ भारतीय राज्यघटनेचं जर उदाहरण घेतलं तर भारतीय संविधानाने सामाजिक न्यायावर भर देऊन अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि स्वास्थ्य या प्राथमिक महत्त्वाच्या गरजांना महत्त्व दिलेलं आहे. जागतिकीकरणामध्ये मोठमोठे कारखाने उभारले जातात, परंतु त्या ठिकाणी कारखाने उभारत असताना मानवी हक्क हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा येतो. मग एखादा कारखाना जर उभारायचा आहे तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पुरेसा त्यांचा मोबदला मिळतो का त्यांच्या जमिनी जातात तर? हा एक मानवी हक्काचा मुद्दा आहे. किंवा नर्मदा नदीवर धरण झालं, त्या ठिकाणी मेघाताई पाटकर यांनी आंदोलन केलं. आता जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मोठं धरण होणं विकासासाठी आवश्यक आहे, परंतु त्या ठिकाणी आदिवासींना त्यांचा मोबदला मिळतो का? किंवा तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं नुकसान होतं आहे का? विद्युत निर्मिती प्रकल्पाचा विचार करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसेल की आण्विक ऊर्जा याच्यावर सध्या फार चर्चा होते आणि आण्विक ऊर्जेमुळे अनेक ठिकाणी अपघात देखील झालेले आहे. आण्विक ऊर्जेमध्ये म्हणजे अणु ऊर्जा प्रकल्प, अणूपासून विद्युत निर्मिती करायची. मग बघा या चित्रामध्ये दिसतंय की चर्निबल आण्विक प्रकल्पामध्ये एक अपघात झाला होता आणि त्या अपघातानंतर तिथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याचा फार मोठा साईड इफेक्ट झाला, फार मोठा परिणाम झाला आणि तिथे स्वास्थ्य लोकांचं खराब झालेलं होतं. भारतामध्ये देखील जैतापूर आणि कुडानुकुलम येथे आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे. या चित्रामध्ये दिसतं शिवसेनेने मागे आंदोलन केलं होतं की जैतापूर या ठिकाणी अणु ऊर्जा प्रकल्प आम्ही होऊ दिला जाणार नाही. किंवा आताचा जर विचार केला तर आरे, मुंबईमध्ये मेट्रो कार्ड शेअर उभारायचा आहे, त्यासाठी आरेची जागा, मग त्याच्यामुळे पर्यावरणाला नुकसान होतं अशी मागणी झाली आणि मानवी हक्कवाद्यांनी त्या ठिकाणी याचिका दाखल केली आणि आरेचा प्रकल्प या ठिकाणी बंद करण्यात आला. जैतापूर आणि कुडानुकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे. या प्रकल्पांना योग्य त्या परवानग्या मिळूनही राजकीय पक्ष आणि NGO त्यांना विरोध करताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे मानवी हक्क हा जास्ती महत्त्वाचा आहे. मानवी हक्कामुळे पर्यावरणाचे मुद्दे असतील, माणसाचे जीवन मरणाचा प्रश्न असेल, तर या गोष्टीमुळे जास्तीत जास्त विकास साधत असताना मानवी गोष्टीचाही विचार केलेला आपल्याला जागतिकीकरणामध्ये दिसून येतो. फक्त कंपन्याच वाढल्या असं नाही, तर त्या ठिकाणी मानवी दृष्टिकोनातून देखील विचार वाढलेला आपल्याला दिसून येतो. जागतिकीकरणाचा कोणकोणत्या गोष्टीवर परिणाम झाला याचा अभ्यास करत असताना पहिला घटक पाहिला आपण आर्थिक घटक आणि दुसरा घटक पाहिला राजकीय घटक. आता तिसरा घटक पाहणार आहोत विचार प्रणाली. विचार प्रणाली म्हणजे आयडिओलॉजी. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे ग्लोबलायझेशनमध्ये विचार प्रणाली याच्यावर देखील परिणाम झालेला दिसून येतो किंवा बदल झालेला दिसून येतो. शीतयुद्धाच्या काळामध्ये विचार प्रणाली हा एक महत्त्वाचा घटक होता. राष्ट्रांचं वर्गीकरण हे एकीकडे साम्यवाद, समाजवाद तर दुसरीकडे भांडवलशाही किंवा लोकशाही असे दोन गट होते. चीन आणि रशियाचा गट म्हटला की समाजवाद आणि साम्यवाद आणि अमेरिकेचा गट म्हटला की त्या ठिकाणी भांडवलशाही आणि लोकशाही या गोष्टीचा विचार केला जात होता. लोकशाही, भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद या विचारसरणीमध्ये जगाचे दोन भाग झालेले होते
आणि शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये या दोन सत्ता गटांमध्ये तो संघर्ष झाला. अमेरिकेचा गट आणि सोव्हिएत संघाचा गट. दोन देशांमधलं भांडण नव्हतं, तर ही विचार प्रणालीमधली एक लढाई होती. अमेरिकेच्या गटाचा लोकशाही आणि भांडवलशाही, मोठमोठे उद्योग वाढले पाहिजे, नागरिकांना अधिकार मिळाले पाहिजे, व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, असा मुद्दा लोकशाहीमध्ये येतो. आणि तो विचार अमेरिकेच्या गटाला आवडणारा होता किंवा तो विचार मानणारा गट अमेरिकेचा होता. परंतु या ठिकाणी दुसरा गट अस्तित्वात होता की व्यक्ती महत्त्वाचा नसून समाज महत्त्वाचा आहे, देश महत्त्वाचा आहे, आणि त्याच्यासाठी समाजवाद आणि साम्यवाद असा एक चीन आणि रशियाचा गट होता. परंतु या ठिकाणी आपल्याला दिसेल की या विचारप्रणालींमधला हा जो वाद होता याला शीतयुद्ध म्हटलं गेलं. या अर्थव्यवस्थांचा घनिष्ठ संबंध होता. म्हणजे समाजवादी देश किंवा साम्यवादी देश आणि लोकशाही किंवा भांडवलशाही असलेला देश, कोणाचं उत्पादन वाढलं त्याचा संबंध डायरेक्ट अर्थव्यवस्थेशी होता, म्हणजे पैशांशी होता. विचारप्रणाली हा राजकीय घटक, राष्ट्राची अर्थव्यवस्था आणि विचारप्रणाली या घटकानुसारच आखली जात होती. म्हणजे विचारप्रणाली या घटकामुळे देखील जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बदल झालेला दिसून येतो. मित्रांनो, आपण जागतिकीकरणामुळे कोणत्या गोष्टीवर बदल झाला हे 3 मुद्दे आपण आतापर्यंत पाहिले. कोणकोणते? आर्थिक घटक, राजकीय घटक, आणि या ठिकाणी आपण घटक पाहिला विचारप्रणाली. आता आपण पाहणार आहोत टेक्नॉलॉजी सेक्टर, म्हणजे तंत्रज्ञान. जागतिकीकरणामुळे तंत्रज्ञानात काय बदल झालाय? तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फार मोठी क्रांती घडून आली. 1990च्या दशकामध्ये जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. म्हणजे ग्लोबल कम्युनिकेशन, सॅटेलाइट संप्रेषण प्रणाली, उपग्रह संप्रेषण प्रणाली, मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट इत्यादींनी जनतेच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले. आपण भारतातील प्रसारमाध्यमांत कसा बदल झाला ते पाहू शकतो. 1990मध्ये भारतात CNN या चॅनलने प्रवेश केला. हे परदेशी चॅनल येईपर्यंत भारतामध्ये केवळ दूरदर्शन हा एकमेव दूरचित्रवाणीचा माध्यम होता. म्हणजे टी व्हीवर फक्त एकच चॅनल होता. आमच्या वेळे आम्ही जेव्हा बालपणी होतो तेव्हा एकच चॅनल आणि त्या ठिकाणी दूरदर्शन. आणि 1990ला CNN हे परदेशी चॅनल आलं आणि त्यानंतर अनेक बदल झाले. महाराष्ट्रामध्ये आपण त्यावेळेला मुंबई आणि दिल्ली या 2 चॅनल बघू शकत होते. साधारणतः एका दशकात भारतात सरकारी आणि खाजगी चॅनल सुरू झाली. भारतीय उपग्रह संप्रेषण प्रणालीनं भारतात कोणत्याही शहरात, गावात डिश अँटेनाच्या सहाय्याने कार्यक्रम बघता येऊ लागले. आणि आजचा जर विचार केला तर आज अनेक चॅनल आहेत, त्यांची संख्या आपल्याला सांगता येणार नाही. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वात मोठी क्रांती झाली ही इंटरनेटची. इंटरनेटच्या क्रांतीमुळे जगात कुणाशीही कुठेही तात्काळ संपर्क साधता येतो. संपर्क साधण्याची सोय निर्माण झाली. यामुळे विचार, संस्कृती आणि माहितीच्या जगात प्रसार कोठेही करणे शक्य झालं. इंटरनेटच्या सर्च इंजिनाच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते. तसेच ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झालेली आहे. बघा, या ठिकाणी 1990च्या अगोदरच्या काळामध्ये STD, ISD, PCO, तुम्हाला जर इंटरनॅशनल कॉल करायचा असेल तर त्या ठिकाणी ISD कॉल लावावा लागत होता. बूथ असायचे
त्या ठिकाणी आज जसे चहाचे दुकान आहेत तसे बूथ असायचे आणि फोनवर बोलायचं असेल तर त्या ठिकाणी कॉईन बॉक्स उपलब्ध होते. 1 रुपयाचा कॉईन टाकला की 60 सेकंद बोलता येत होतं. ही परिस्थिती बदलली. इंटरनेट आलं, इंटरनेटच्या माध्यमातून 2G आलं, 2G नंतर 3G, 3G नंतर 4G. अशा पद्धतीने नेटवर्किंग, इंटरनेट, सर्फिंग, फेसबुक, व्हॉट्सअप हे फार जलद गतीने बदललेलं आपल्याला दिसून येतं. तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हा फार मोठा बदल आहे मित्रांनो. हे बघा, या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे की आज खेड्यामधल्या आजी देखील फोनवर व्यवस्थित बोलतात. ही तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे झालेला जागतिकीकरणामध्ये हा एक फार मोठा बदल आहे. समाज व्यवस्थाच बदलून गेली ना. माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते. मोबाईल फोन, इंटरनेट, उपग्रहाद्वारे प्रक्षेपण हे कोणत्याही देशाच्या सीमांना बांधील नसतं. यामुळे सीमापार गट, संस्था आणि बिगर राजकीय घटक, मग त्यांचे स्वरूप हे NGOचं असेल, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचं असेल किंवा गुन्हेगारी दहशतवादी संघटनांचं असेल, त्यांच्या वाढीला मदत होते. बघा, ग्लोबलायझेशनमुळे तंत्रज्ञान आलं. तंत्रज्ञानामुळे सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्या असं नाही, तर तंत्रज्ञानामुळे काही नुकसान देखील झालेलं आहे. काही दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून हे आपल्याला दिसून आलं की ओसामा बिन लादेन हा सुशिक्षित व्यक्ती, परंतु त्याने तंत्रज्ञानाच्या वापराने फार मोठा एक दहशतवादी संघटना अस्तित्वात आणली आणि दहशतवाद हा वाढवला. दहशतवाद वाढला किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये इतर समाजाला त्रास देणाऱ्या गोष्टी सुद्धा आल्या. तर या गोष्टींवर नियंत्रण घालणं सरकारला जड जातं, अवघड जातं. हा सुद्धा एक तंत्रज्ञानामुळे झालेला बदल आपल्याला दिसून येतो. तर आतापर्यंत 4 गोष्टींचा बदल पाहिला आपण. जागतिकीकरणामुळे कोणत्या गोष्टींवर फरक पडला. पहिला सेक्टर आहे इकॉनॉमिकल सेक्टर, आर्थिक घटक. दुसरा पॉलिटिकल घटक म्हणजे राजकीय घटक. तिसरा तंत्रज्ञान आणि त्यानंतर आपण एक घटक पाहिला विचार प्रणाली. तर या ठिकाणी आपल्याला 5वा घटक बघायचा आहे, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. जागतिक पातळीवर प्रसार माध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवांची उपलब्धता यामुळे लोकांना जगामध्ये काय घडत आहे हे जाणून घेणं शक्य झालं आहे. याचबरोबर लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण, म्हणजे लोक देशातल्या देशात फिरतात आणि विदेशात सुद्धा जातात, त्याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. आज आपला जो पेहराव आहे तो 1947ला भारतीय लोकांचा हा पेहराव होता का? नाही, मुळीच नाही. हा बदल कशामुळे झाला? हा जागतिकीकरणामुळे बदल झाला. वैश्विक कॉस्मोपॉलिटियन संस्कृतीचा उदय होताना दिसतोय. या वैश्विक कॉस्मोपॉलिटियन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा बराच प्रभाव आहे. आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, सेक्युलरायझेशन ही मूल्ये पारंपरिक मूल्यांपेक्षा महत्त्वाची वाटू लागली आहे. लोकांच्या वैयक्तिक जीवनावर याचा प्रभाव पडताना दिसतो. उदाहरणार्थ, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये पिझ्झा, बर्गर, वडापाव इत्यादी फास्ट फूडचं प्रमाण वाढलेलं दिसतं. 1990च्या अगोदर समाजव्यवस्था अशी होती का? नाही. आज आधुनिक जगामध्ये हा लोकांच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. लोकांच्या जीवनाचा एक भाग झालेला आपल्याला दिसून येतो. नाताळ
हा दिवाळीसारखा साजरा केला जातो. दिवाळी देखील आता आधुनिक पद्धतीने साजरी केली जाते. आधुनिक पद्धतीने म्हणजे चायनीज कंदील, चायनीज वेगवेगळ्या प्रकारचे फटाके, हे पहिले तसं दिवाळी साजरी केली जात नव्हती. ते आता त्यामध्ये ग्लोबलायझेशनमुळे हा परिणाम झालेला दिसून येतो. पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढलेला दिसतो. आज जर आपण कॉलेजला, तुमचं कॉलेज आज बंद आहे, परंतु कॉलेजला जर गेले तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की पारंपरिक भारतीय वेशभूषा करून येतं का कोणी, ट्रॅडिशनल कपडे, ते फक्त एखाद्या दिवशी ट्रॅडिशनल डेच्या दिवशी घातले जातात. मॉडर्नायझेशनमुळे पाश्चात्य राहणीमानाची संस्कृती वाढलेली आपल्याला दिसून येते. मुलींचे कपडे असो, मुलांचे कपडे असो. हा जागतिकीकरणामुळे समाजावर चांगला किंवा वाईट परिणाम झाला. चित्रपट, इंटरनेट, व्हॉट्सअप, फेसबुक यामुळे लोकांचं राहणीमान बदललं, त्यांचा पेहराव म्हणजे त्यांचे कपडे बदलले, त्यांची विचार करण्याची पद्धती बदलली आणि वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. उदाहरणार्थ मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे, अशा नवीन नवीन संकल्पना पुढे आल्या. तसेच वेस्टर्न पद्धतीचा कपडे घालण्याचा कल वाढलेला दिसून येतो. बघा, या दोन ठिकाणी दोन चित्र आहे. फ्रेंडशिप डे, फादर्स डे असे सण भारतामध्ये साजरे होताना आपल्याला दिसून येतात. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शहरामध्ये राहणारे लोक किंवा गावामध्ये राहणारे लोक यांची कुटुंब व्यवस्था बदललेली दिसून येते. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती, त्यात आता व्यक्तिवादाने भर घातलेली आहे. आज मी, हम और हमारे दो अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती विचार करताना दिसतो. मग त्या ठिकाणी वयस्कर आई वडील ते कुणाकडे राहतील असा देखील प्रश्न पडताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आज एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं की आज मला प्रायव्हसी पाहिजे किंवा मला माझी खाजगी जागा, स्पेस पाहिजे, अशा स्वरूपाचं उद्गार आपण लहान मुलांकडनंही ऐकतो किंवा त्यांच्या तोंडून ऐकतो. प्रत्येकाला स्पेस पाहिजे आहे, म्हणजे स्वतःचाच विचार करायचा आहे. पूर्वी असं नव्हतं. एकत्र कुटुंब पद्धतीत सर्वांचा विचार होत होता. क्रेडिट कार्ड, ATM कार्ड आलेले आहे, त्याच्यामुळे आपल्या आवाक्याबाहेर खर्च करण्याची प्रवृत्ती लोकांची वाढलेली आहे. आपलं उत्पन्न किती, आपण खर्च किती करतो, त्याचा ताळमेळ बसणं या ठिकाणी दुरापस्त झालेला दिसून येतं. म्हणजे जागतिकीकरणाचा जर आपण विचार केला तर जागतिकीकरणामध्ये चांगल्या गोष्टी आल्या, चांगले बदल झाले, परंतु चांगल्या गोष्टींबद्दल या जागतिकीकरणाचं कौतुकच आहे. परंतु या ठिकाणी जागतिकीकरणामुळे काही नकारात्मक गोष्टी देखील झालेल्या दिसून येतात. आधुनिक पिढी किंवा तरुणांसाठी आपल्या देशामध्ये नवीन संधी उपलब्ध होणं ही सकारात्मक बाब आहे. परंतु त्याचबरोबर या नवीन पिढीने पाश्चिमात्य संस्कृतीचा अतिरेक करणे ही नकारात्मक बाब देखील आहे. असो, जागतिकीकरणाची प्रक्रिया ही 1991 नंतर अस्तित्वात आली. ती फार जलद होताना आपल्याला दिसते आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण राज्यव्यवस्था नव्हे तर संपूर्ण जागतिक व्यवस्था बदलत आहे. हे विश्वची माझे घर तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं. ही उक्ती या जागतिकीकरणाच्या संकल्पनेमध्ये प्रत्यक्षात येताना आपल्याला दिसते. जागतिकीकरणाची ही संकल्पना
वाढत असताना तुम्ही एक म्हणाल की या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये वसुधैव कुटुंबकम, आज युद्ध कोणालाच नको आहे. प्रत्येकाला वाटतं की अणुबॉम्बचा वापर होऊ नये, परंतु प्रत्येकजण अणुबॉम्ब सोबत ठेवतो आहे. या म्हणजे अशी परिस्थिती सर्व देशांच्या व्यवस्थेची आहे. असो, जागतिकीकरणामुळे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू दिसून येतात. तरुणांसाठी आपल्या देशात नवीन संधी उपलब्ध होणं ही एक सकारात्मक बाब आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचं दुसरं प्रकरण आणि दुसरा व्हिडिओ पूर्ण केलेला आहे. या प्रकरणासाठी आम्ही राज्यशास्त्र इयत्ता 12वी 2020चं पाठ्यपुस्तक संदर्भासाठी घेतलं होतं आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अतिशय चांगल्या पद्धतीने पाहिला. अभ्यासासाठी तुम्हाला याची निश्चितच मदत होईल. आम्ही इयत्ता 11वी आणि 12वीचे राज्यशास्त्राचे व्हिडिओ आणणार आहोत. यासाठी तुम्ही आमचं हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि आज येथे थांबतो. धन्यवाद.